हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल पुणेरी पल्लवी. फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत पौड कोलवण रोड पुणे मुळशी येथे मेघ मल्हार ॲग्रो टुरिझम पाहण्यासाठी. चला तर मग आज एक्सप्लोर करूया मेघ मल्हार ॲग्रो टुरिझम. तत्पूर्वी या जागी जाण्यासाठीचा मार्ग आपण पाहूयात. मेघ मल्हार ॲग्रो टुरिझम हे पुण्यापासून अराउंड 40 किलोमीटर्स इतके आहे. चांदणी चौक इथून पिरंगुट मार्गे तुम्ही मेघ मल्हार रिसॉर्टला भेट देऊ शकता. अँड फायनली आपण पोहोचलेलो आहोत मेघ मल्हार ॲग्रो टुरिझम येथे. इथे एंट्री केल्यानंतर फर्स्ट लेफ्ट साईडला तुम्हाला पाहायला मिळते पार्किंग एरिया आणि राईट साईडला आहे ऑफिस. यानंतर मेन गेटमधून आत एंट्री केल्यानंतर घनदाट हिरव्यागार झाडीने भरलेला रस्ता आणि उजव्या बाजूला लहान मुलांच्या खेळायच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतात. फ्रेंड्स, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की हे ॲग्रो टुरिझम अतिशय कल्पकतेने आणि सुंदरतेने नटलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुलांच्या ॲक्टिव्हिटी एरियाच्या उजव्या बाजूला आपल्याला इथे दिसते मेघ मल्हार ॲग्रो टुरिझम यांचे रेस्टॉरंट. इथे ब्रेकफास्ट, लंच, डिनर याची उत्तमरित्या सोय केलेली होती. नैसर्गिक थाटणीचं हे रेस्टॉरंट अतिशय आकर्षक आहे. बसण्यासाठी अतिशय सुसह्य जागा आणि निसर्गाच्या सानिध्यात ब्रेकफास्टचा आनंद. पोटभर चविष्ट नाश्ता करून झाल्यानंतर आपल्याला वळायचं आहे या ॲग्रो टुरिझमच्या ॲक्टिव्हिटीजकडे. या ॲग्रो टुरिझमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये फार्म व्हिजिट, ट्रॅक्टर राईड, रेन डान्स, स्विमिंग पूल, सायकलिंग, अर्थात तुम्ही तुमच्या सोयीनुसार या ॲक्टिव्हिटीजच्या क्रमांमध्ये बदल करू शकता. म्हणजे जर तुम्हाला पहिल्यांदा फार्म व्हिजिट करायची आहे किंवा पहिल्यांदा गेम्स खेळायच्या आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये अदलाबदल करू शकता. त्यामुळे आम्ही फर्स्ट फार्म व्हिजिट चूज केली. या फार्म व्हिजिटमध्ये या ॲग्रो टुरिझमचे एम्प्लॉई तुमच्यासोबत येऊन प्रॉपर गायडन्स तुम्हाला देतात. म्हणजेच इथली फळझाडं, फुलझाडं यांचा मेंटेनन्स आणि या जागेचा मेंटेनन्स कशा प्रकारे होतो, त्याचप्रमाणे इथे राहण्याची काय सोय आहे आणि जर तुम्ही वन डे व्हिजिट केली तर तुम्ही इथल्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता याची संपूर्ण माहिती या ॲग्रो टुरिझमचे एम्प्लॉई तुम्हाला सविस्तररित्या देतात. या जागेचे मला जाणवलेले एक वैशिष्ट्य म्हणजे इथला कोपरा हा सुंदर आणि कल्पकतेने सजवलेला आपल्याला दिसतो. शहरी जीवनापासून पूर्णपणे अलिप्त असा गावाकडचा एक रांगडा टच या जागेला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणतात ना, जागा कोणतीही असो पण प्रत्येक जागेकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी आपल्याला असायला हवी. या जागी निसर्गाच्या ठेवणीला अजिबात धक्का न पोचवता इथल्या एम्प्लॉईजनी प्रत्येक कोपरा सुंदर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मोठ्यांबरोबरच बालमनही इथे रमतात. आणि इथे आहेत याच जागेवर पिकवलेल्या फळभाज्या आणि फळे अतिशय ताजी आणि फ्रेश दिसत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला विरंगुळ्यासाठी ज्याला वाचनाची आवड आहे त्यांचीही सोय इथे केलेली आहे. हा कोपरा पाहताना अगदी आपल्या गावाकडची आठवण आपल्याला होते. या जागेवरची सजवलेली प्रत्येक वस्तू पाहताना असं वाटतं सामान्य माणूस त्या वस्तूशी कुठे ना कुठे तरी रिलेट करतोय आणि प्रत्येकाचा एक इमोशनल कनेक्ट तिथे होतोय. त्यामुळे या जागेवर पहिल्यांदा आलोय असं कधी वाटतच नाही. म्हणतात ना, कोणत्याही जागेचा नकळतपणे परिणाम आपल्या मनावर सुद्धा होत असतो. लहानांप्रमाणेच मोठ्यांनीही सायकलिंगचा आनंद घेतला आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या ॲग्रो टुरिझममध्ये भाज्यांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची फळांची झाडे सुद्धा आहेत. म्हणजे पाहाल तिकडे आंब्याची झाडं आणि नारळाची झाडं, जॅम, चिक्कू, फणस अशा प्रकारची सुंदर फळांची झाडे आपल्याला पाहायला मिळतात. या घनदाट झाडीमधून आत गेल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळतो टेंट. तुम्हाला जर टेंटमध्ये राहायला आवडत असेल तर तुम्ही त्याचाही आनंद येथे घेऊ शकता.
फार्म व्हिजिट करून आल्यानंतर पोटामध्ये कावळे ओरडत होते. अतिशय सुंदर, टेस्टी आणि शुद्ध शाकाहारी जेवण इथे होतं. जेवणावर मस्त ताव मारून गुलाबजाम आणि थंडगार ताकाचा आनंद घेऊन झाल्यानंतर विश्रांतीसोबतच मनमुराद गप्पाही झाल्या. आणि त्यानंतर स्विमिंग पूल आणि रेन डान्स येथील आनंद देखील घेतला. मस्त भिजून झाल्यानंतर इव्हिनिंगच्या स्नॅक्समध्ये चहा, कॉफी आणि कांदा भजी, बटाटा भजी याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. संध्याकाळच्या वेळी सगळ्यात शेवटी होती ती ट्रॅक्टर राईड. या ट्रॅक्टरने तुम्हाला सर्व फार्मची व्हिजिट करून आणतात. त्यामुळे या ट्रॅक्टर राईडची एक्साइटमेंट लहानांपासून मोठ्यांनाही होती. संध्याकाळच्या या संधी प्रकाशामध्ये या ट्रॅक्टरची राईड अगदी गावाकडची आठवण करून देत होती. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सो गाईज, अशा रीतीने मेघमल्हार ॲग्रो टुरिझम इथला दिवस खूप सुंदर गेला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुणेरी पल्लवी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.